आता आपल्याला करायचे आहे बेसन पिठाचे ढिंडरे करायचे. बेसनचं पीठ आहे, नाश्त्याला ढिंडे बनवायचे बेसन पिठाचे. एकदम सोपी रेसिपी आहे, आधीपासूनची आपली पूर्वीच्या काळाची, पण मी आज करते मुलांसाठी. हे 2-3 चमचे पीठ घ्यायचं बेसनचं घेतले. त्याच्यात हळद थोडं टाकायची, तिखट 2 चमचे, थोडासा ओवा टाकायचा, थोडासा क्रॅश करून घ्यायचा हातावरती ओवा. धण्याची पावडर टाकायची थोडी, जिरा पावडर, आणि हिंगची थोडीशी चुटकी बघा, जास्त नाही, थोडासा पाहिजे हिंग. आता आपण त्याला मीठ टाकू प्रमाणात. चला मीठ टाकायचं. आता त्याला वळवायचं, चांगलं छान हलवायचं, एकजीव करायचं. खूप छान लागतो हा नाश्ता ढिंडऱ्याचा. त्याला हिंदीमध्ये चिल्ला म्हणतात, चिल्ला. मराठीतला ढिंडरे म्हणतात, आमच्या भाषेमध्ये ढिंडरे. चांगलं एकजीव करायचं मस्तपैकी, संपूर्ण गिठळा काढून घ्यायच्या. लागतं थोडंसं पण टाकत जायचं. नाश्त्याचा प्रकार आहे, नाश्त्यामध्ये करायचा ढिंडरे बेसन पिठाचे, पौष्टिक पण असतात शिवाय ते. थोडंसं जरा पाणी लागेल आणि 15-20 मिनटावर त्याच्यात भिजल्यावरती 10-15 मिनटं, ॲटलिस्ट 10 मिनटं तरी ठेवायचे. आणि मग नंतर करायला घ्यायचे तव्यावरती. असं पडलं पाहिजे असं बरोबर. तर घट्ट आहे थोडंसं पाणी लागेल. आणि ते नंतर फुलतं थोड्या वेळाने. आणि करताना असं हलवूनच करायचं, करताना असं हलवून घ्यायचं आणि मग 1 चमचा टाकायचे, 1 चमच्याचे डोसे करायचे तव्यावरती. बस आता छान झालं पीठ बघा.